हा इकडून यायचं ना. मग चला कुठून पण चला. इंग्लिश मीडियम गप्रा. साप आहे साप आहे. तू बघ गेला. ओ जरा लेट झाला. फाटली माझी. जरा लेट झाला जरा. हा चल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव साहिल आंबेडकर. तर तुमचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आहे. तर आज जरा लेट उठलो मी झोपून, कारण की काल लेटपर्यंत भजन वगैरे झालं. तर लेट उठलो आज झोपून. तर आंघोळ पण नाही केलं. तर सध्या जरा दुकानात जातो, जरा काम आहे ते करायला. सामान वगैरे घ्यायचं आहे, ते सामान घ्यायला जातोय. आणि हा पार्कचे काका पण काहीतरी येत आहेत ते तिकडे, मग त्यांनाच भेटायला जातोय. मग तिकडून सामान घेऊ आम्ही. मग आता आज बघू आपण काय काय करतो दिवसभरात, ते तुम्ही काय काय करतो ते बघायला म्हणजे कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये आणि पुढे. तर मित्रांनो आता आम्ही घेतलं सामान वगैरे सगळं घेतलं, घरी देऊन आलो आणि आता आम्ही चाललो आहे आंघोळ करायला. तर बघू चला आता मजा करू थोडीफार. काल मस्त खूप मजा केली. आणि मेन बात तर माझे ब्लॉग लेट येत आहेत. मी बोललो की डेली टाकेल, पण इकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. इथे फक्त BSNL नेटवर्क असतं आणि 3G असतं फक्त. इथे वायफाय पण आहे, काका त्यांचा वायफाय आहे, पण काय माहिती आहे काय तो वायफाय पण थोडा स्लो चालतो, काय माहिती नाही. आणि त्या दिवशी मी पहिला ब्लॉग टाकला जो गावी यायचा होता तो पण खूप लेट गेला. मला पूर्ण अख्खा माहिती आहे का 3 तास तरी बसायला लागलेलं एकाच अँगलमध्ये फोन पकडून पकडून. मला अख्खा हातच आकडला. तिथून हलवलं की एकदम स्लो चालला त्या नेट, असं होतं ते. म्हणून माझे ब्लॉग जरा लेट येतात, थोडं जरा ॲडजस्ट करून घ्या. बहुतेक तर मी बघू आता मुंबईला आल्यावरती सगळे ब्लॉग एक मतलब टाकत राहीन, सकाळी दुपारी संध्याकाळी असे टाकत राहीन, म्हणजे फटाफट जातील तरी माझे ब्लॉग. तर चला मग. तर मंडळी आता आमची आंघोळ वगैरे सगळं करून झालं आहे बघा. मी आणि पार्थनेच फक्त आंघोळ केली, आयुषने काय केलंच नाही. आयुष फक्त असाच बाहेर बसून होता, आम्हाला आंघोळ करताना फक्त बघत होता. तर आता आम्ही जातो घरी, आरती वगैरे करतो. मला तर वाटतं आता लेट झाला आम्हाला पोहत पोहत. आम्ही बोलू लगेच निघू. पण एकदा पोहायला लागलो ना की कोण लगेच निघत नाही. तर मग बघू आता आरती झाली असेल तर मग डायरेक्ट जेवू आम्ही. आणि का हावजी खेळायची ना रे, हावजी खेळू. कालच हावजीची बुक आणलेली आहे, तर आता आम्ही हावजी खेळू. आणि मग जेवून वगैरे मग नंतर मग हावजी खेळताना तुम्हाला मी दाखवतो. तर चला मग. 1 hour later. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे असं म्हणजे रानात फिरायला चाललो आहे. अरे बघा सगळी आपली पार्टी चालली आहे, छत्री घेऊन आल्या. ए भिजली पॅन्ट भिजली आईच्या गावात. कुठे आहे? तिकडे खालच्या साईडला आहे ना, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खालच्या साईडला पाणी जास्त आहे. हा इकडून यायचं ना. मग चला कुठून पण चला. तर चला मित्रांनो आता फिरायला जातो. तिकडे पाणी जास्त आहे थोडं, म्हणजे किती लोक तिकडून येत आहेत त्यांना माहिती नाही. तर आता आम्ही जातो जरा नेचर दाखवतो. नेचर कोकणातलं एकदम खतरनाकवाला. तर गाईज बघू शकता, हा बघा आमचा ब्लॉगर पॅन्ट वरती करतोय लेडीज सारखा. पण बिअर ग्रिल्स तो तिकडे आणि आपण कुठे इथं महाराष्ट्रात आहे, कोकण का बियर ग्रिल्स. एक किधर ब्रो यो, ये देखो ये रास्ता जोखिम भरा लग रहा है, तो इधर से जाते जाएंगे.
ए तुला येत नाही कपडा. हे सायन्स इंग्लिश मीडियम गप्रा. थांबे साप आहे तो बघ गेला. ओ जरा लेट झाला. थकली माझी. जरा लेट झाला जरा लेट झाला गाईज. एवढा मोठा होता. जरा लेट झाला. साप होता. जरा लेट झाला. हा मग तेव्हाच तर पाण्यात गेलं ते आवाज आला मला. हो ओके 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 ब्रो ओके ओके चल चल. तुमचा निघाला नाही ना खालून. कुठला रस्ता आहे बघा एकदम अवघड. ई. हाय का पाय धुवायला. हा मग ठीक आहे थांबा आलो मग. शी हे आलोय मग ठीक आहे. डबका आहे हो रे पुढे. मग तुला बोलते तू देखो वाक वाक के जाना पड़ता है. चालत चालत जाते. भाऊ सगळे माहिती देत आहेत पण आम्हाला देत नाहीत. कोण आहे तू. फुलपाडा विरार फुलपाडा. भाडं येतोय काय. वाक्य चलो झुको. देखो इस घनदाट जंगल में ऐसे लोगों को लाने का नहीं. वो देखो ये देखो ये इधर पीछे ही रह गया. हम लोग आगे बढ़ गए. रील नाही ब्लॉग बनवतोय. अरे काय होतंय युट्यूबला तर टाकायचंय. चला गाणं बोला डायरेक्ट. पायी फुपाटा अडकलो. मी म्हणतो तू वरच्या साईडला गेलाय. विनायक राईटला वरती वळ. मित्र पण कोण येत नाही दूर जेव्हा गेल्या वर्षी वाट होती चांगली इकडे. मी पण आलेलो गेल्या वर्षी. ये देखो एक करने का झाड़ है भाई. इधर से बच के उनको फाड़ फूड़ देगा. फाड़ेला असं. विनायक वरच्या साईडला आहे. तर थांबा मित्रांनो आपण बघू आता जरा वाट शोधू कारण की खूप अडचण बरी वाट आहे म्हणून आपण आता वाट शोधून तर जरा बंद करतो मी. ये देखो ऐसे रास्तों पे आप भटक सकते हो. इधर से भी वाट है पर वाट घनदाट है. हा तो हा त्याच्यापेक्षा घरी बस नाही बघा. आम्ही दाखवतोय आम्हाला वाट माहिती आहे. आम्ही जाम फिरलो डोंगर वगैरे म्हणून येतोय. काटे कुटे वाला रास्ता है दोस्तों. तो दोस्तों इधर हमारे अंकल थोड़े साफ सफाई कर रहे हैं. माझा पार्थ ने दिली. आतमध्ये रूम मध्ये ठेवलेली होती. कुठे आता मध्ये रूम कुठून आली. तिथे वाट आहे ना विनायक दादा. सरळ आहे रे. ही आता हे कोणी टाकली काय माहिती. आता आम्ही मागे आलो तेव्हा नव्हतं हे सगळं. नाही नव्हतं मागे. आम्ही ह्याला आलेलो ना मिरगातून तेव्हा हे सगळं काय नव्हतं. आम्ही ह्या का त्या वाटेनेच गेलेलो वरती. पुढे पुढे झाला. अरे बाबू लेफ्टला नको मागे जा. घसा बसलाय रे घसा बसलाय. अरे वरच्या साईडला चल. ये देखो ऐसे घनदाट रास्ते में आप घूम सकते हो. ट्रेकिंग कर रहे हैं. बघा आम्ही आता मित्रांनो ट्रेकिंग करतो एकदम प्रॉपर. मग भाई आम्ही इथले रहनदार म्हणजे बोलतात ना स्थानिक आहोत. आम्हाला सगळं माहिती आहे इथले वाट वगैरे. तर आम्ही कशावरती पण येऊ आता तुम्ही ना येऊ. आम्हाला माहिती आहे. तुम्हाला दाखवत आता पुढे आम्ही कुठे जातोय ते. बावडी आहे तिथे पाणी असं वाहतो वगैरे. हे बघ मशरूम आहे काय. हे बघ हे बघ झाडावर. देखो किधर दिखा क्या. रेड हे काय असतं म्हणजे त्याला तिखट चव लागते काय. रोवणं रोवणं अपने जीवन के लिए वो घातक है. और जो व्हाइट रेड है ना वो आप दवा भी खा सकते हो. किसके लिए खा सकते हो. दवा के. दवा मला वाटलं दवाई केली. दवाई के लिए नहीं वो भात के साथ. मी नाही खात रोवणं वगैरे मशरूम जास्त ते मी नाही खात.
इथे भेटतात राहणार. अजून काय चायनीज आकूर अशी पण एक भाजी भेटते, अशी देठासारखी वेलीसारखी असते ती. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल. ते आवाज बसलाय मित्रांनो, तर मला बोलता जमत नाही. इथं नेटवर्क येतं, इथं जिओला नेटवर्क येतं. अभी कैसा आवाज बढ़ गया. अभी आहे का टुचकी टुंगी डायरेक्ट असं टिंग टिंग वाजत राहिला का मित्रांनो. हे थांब गेलो. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं. त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. किती जे काय असं ना, तुला मिनटं काय करायचं, पोचलो ना त्याला महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी. दिसतोय काय मी बरोबर दिसतोय काय? हां एक नंबर ना, ठीक आहे थँक्यू. तर तुम्हाला मित्रांनो दाखवतोय बघा. थोड्यावरती आत्ता तिथे वाघ पाणी पिऊन गेले. तर प्राणी वगैरे सगळे पाणी पिले जातात. जे रानातले असतात ते सगळे, जे पण प्राणी असतात ते सगळे. ते बघा ही बावडी तुम्हाला दाखवतो. एवढे आईच्या गावात सिद्धी टुचकी टुंग्या चप्पल काढा आणि बसा इथे. कशाला? हे अजून 2 जण कमी आहेत. तर मित्रांनो आता वरती फिरून वगैरे आलोय सगळं, म्हणजे फोटो वगैरे काढून झालंय. फोटो वगैरे तर आम्ही आता जातोय. हे बघा सगळे गेले. आता ही आहे, ही आमची जमीन आहे. वरती पण होती पण ती दाखवायला भेटलं नाही, कारण की सगळे फोटो वगैरे काढत होते. तर बघा आम्ही कंपाऊंड वगैरे लावून घेतलं. तू जा पकडू इकडू नको, ते जा डायरेक्ट जातं. एवढं आहे घे दाखवतो सांगतो. आलं ते नाही आमची जमीन वगैरे, आमची जांभी झाड आहेत. ते कमीत कमी 150 झाडं आहेत. आणि वरती आहेत 100 झाडं त्या साईडला. त्या साईडला इथे 150 आहेत आणि वरती 100 आहेत. काय इथे 100 आणि तिकडे 150 असं काहीतरी. हे बघा आता 3-4 वर्षाची झाले आहेत. म्हणजे याच्या आधी पण आम्ही लावलेली एकदा झाडं. तर काय झालं, कोणीतरी वनवा टाकला उन्हाळ्यातून, ते सगळं जळून गेलेली. तर आम्ही परत लावलेली. एवढी मोठी झाली ती सगळी. तर त्याला आता घरी जातो. तिकडे वरती दाखवली तुम्हाला वरती बघा, इकडेच होती. इथून पूर्ण अशी बघा खालपर्यंत असं पूर्ण सर्कल आहे इथून पूर्ण वरती असं. ते तिकडे पण आहे पुढे आमचीच जमीन आहे पूर्ण ती आहे ना आमच्या. आणि त्या साईडला पण आहे तिकडे वरती कातळाजवळ आमची पूर्ण म्हणजे अशी जमीन आहे इथे. आणि अजून परसो पण आणतो त्या साईडला खाली. तर तिकडे त्या वाटेने आम्ही जाणार नाही आता, कारण की तिकडे अडचण आहे. आता खूप दिवस झाले तिकडे आम्ही साफसफाई वगैरे काही केलेली नाही. तर त्या वाटेने आम्हाला जायला येणार नाही. म्हणून तुम्हाला आता जेवढं म्हणजे दाखवता येते तेवढं मी दाखवलं आता. हे बघा इथून सरळ हे जे चाललो आहे ना आम्ही, हे चाललो आहे ना आमच्याच म्हणजे जमिनीतून जातो. त्या साईडला पण आहे तिकडे. इकडनं जातात आमचे बैल. गोबर आहे बोलते. अरे मंदाई शेण असतं ते, शेण वेडी. ते ओरिओ बिस्किटला लावून खायचं. हर्ष हे दिलं ते मी काय करतो माहिती का, ओरिओ बिस्किट आणतो, मधली क्रीम खातो आणि मग तिला गोबर लावून दे. मग ती मॅगी बॉर्बन देतो. मॅगी बरोबर पण मी नाही खात. मॅगी बरोबर बिस्किटच्या मध्ये टाकून देऊ. हायडन्स एक खाते. काय खाते? हायडन्स ओ ठीक आहे, चॉको चिप्स बनवून टाकतो आम्ही सुकून. शेणाचे शेणकी बनवतो. शेणाचे आम्ही शेणकी बनवतो. तसेच बारीक बारीक आम्ही सुकवतो आणि टाकतो हायडन्सिक मध्ये. बनवली तर खाणार का? बनवून दाखवा. अरे हे मॅगीच्या वर कुस करून खायला, मॅगीच्या वर कुस करून खायला. असं लेफ्ट साईडने आपल्याला जायला लागेल. हे आई व्लॉग बंद कर. ए कुर्ले कुर्ले तुझे काले काले बाल, हिरवे हिरवे मला सोडून गेली लावले टक्के. मलिका पंढरी शेट बडके, पंढरी शेट बडके जिगरवाला बिंदोड शर्यतवाला बिंदोड छकडेवाला आहे.
ते आपण वेलकम साठी उभं राहूया. हाच त्या साईडला बरं. तिकडे त्या साईडला उभं राहा. तुझी वाट नाही भेटली. अरे काय हे खडखडे काढू. दे ना मी घेतो. फिल्टर मारा. गवळी पार्ट. A few minutes later. बबलूने पण केली तिकडे दुपारात. हा आता आरती सुरू करू तर. कोण नाही आज कोण नाही. सगळे बाहेर गेले जरा पाहुण्यांकडे. आपला पण कसं. आरती तिघे जरा त्याला विषय मी आणि बबलू. पण आपल्याच कसा बसला येडा. तर आम्ही 2-4 आरती घेऊ हळूहळू. 2-4 आरती. तर उद्या पप्पा येत आहेत. तर बघू आता उद्या कधी येतील ते. ट्रेनने पप्पा मम्मी आणि बहीण येते माझी. तर उद्या बघू किती वाजता येत आहेत ते. चालू करू. हा चल. येत नाही रे. राहू दे. आवड मला त्याची मी त्याला काही महिना पत्ते ताट करतोय मी. ताट फुलतर काहीतरी आता डिश आहे ना डिश. तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे सगळं भजनाला मागाशी जात होतो. तर आम्ही गेलो
गौरवच्या घरीच भजन होतं. तर आम्ही गेलो आणि मग नंतर तेवढ्यात फोन आला तिथे की आजीला म्हणजे कानात काहीतरी गेलं आहे. तर आजीच्या कानात भोंबूळ गेलेला, मोठा होता भोंबूळ. तर आजी खूप ओरडत होते त्याच्यामुळे. तर मग आता तो काढला बाहेर. तरी पण उद्या आम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ, कारण की मी कान उघडून बघितला ना तर थोडंसं रक्तासारखं दिसलं. त्याने खूप चावत होता तो असं झालेलं, मध्ये खूप दुखत होतं तिला. तिला तरी पण होतं डॉक्टरकडे आम्ही नेऊन दादा वगैरे बोलले घेऊन जातो. आता भजनाला जात होतो. आता भजन बघा इकडे चालू आहे समोरच्या घरात. तर इकडे जातो आता आम्ही सगळे परत पाठी गेलेलो, भजनाला गेलेलो. तर परत गेलो आम्ही पाठी, परत चाललो आहे. चला